नमस्कार, मी अक्षता. झणझणीत तडका यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्ट्रीट फूड स्टाईल नूडल्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे. अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण स्ट्रीट स्टाईल नूडल्स बनवणार आहे आणि एकदम मस्त आणि छान असे नूडल्स आपण बनवून दाखवणार आहे मी. तर वेळ न घालवता चला आता सुरुवात करूया आपण रेसिपीला. नूडल्स बनवण्यासाठी मी इथे कांदा कापून घेतलेला आहे, स्प्रिंग अनियन घेतलेला आहे, कांद्याची पात घेतलेली आहे आणि कोबी घेतलेला आहे, गाजर घेतलेले आहे थोडेसे. इथे मी 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहे, 1 इंच आलेचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिरची कापून घेतलेली आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला एका कढईमध्ये किंवा टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपल्याला हे नूडल्स जे आहेत ते या पाण्यामध्ये टाकायचे. तुम्ही बघू शकता पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे नूडल्स आपण यामध्ये टाकून घेऊया. आणि गॅसची फ्लेम आपल्याला फास्टच ठेवायची आहे. नूडल्स जास्त आपल्याला ओव्हर कुक नाही करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता नूडल्स असे वेगळे झालेले आहेत, ते सुटसुटीत झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटांसाठी ताट झाकून ठेवा, जेणेकरून नूडल्स छान असे मस्त असे शिजतील. तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट असे नूडल्स आपले कुक झालेले आहेत. खूप छान असे मी कुक करून घेतलेले आहे. थोडे पण जास्त ओव्हर कुक नाही झालेले आहेत माझे नूडल्स. एकदम मी परफेक्ट कुक करून घेतलेले आहे. 1 टेबलस्पून मी ऑइल टाकून घेते. इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा कढई ठेवून घ्यायची आहे नूडल्स बनवण्यासाठी. आपल्याकडे लोखंडाची कढई नसल्यामुळे आपण ही नॉर्मल घरातली कढई यूज करणार आहोत. तर त्या कढईमध्ये जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण गॅसची फ्लेम फास्ट करून कढई एक 10 मिनिटांसाठी छान अशी गरम करून घेऊया मस्त. आणि मग त्यानंतर तेल सर्वीकडे या कढईमध्ये पसरवून घेऊया, जेणेकरून आपले नूडल्स जे आहे परफेक्ट तयार होते. कढई आपली आता खूप छान अशी गरम झालेली आहे. मी यामध्ये सर्वीकडे तेल पसरवून घेते. 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल ऍड करायचे आहेत. तुम्ही असं सर्वीकडे याला कढईला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवून अद्रक आणि लसूण बारीक कापलेलं आहे ते यामध्ये ऍड करून घेऊ. इथे मी अद्रक लसूण ऍड करून घेतलेले आहे. आता मी यामध्ये मिरची ऍड करते. आता कांदा ऍड करून घेऊया यामध्ये. कांदा छान आपल्याला 1-2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. आता ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सर्व भाज्या यामध्ये ऍड करून घेऊ. मी सर्व भाज्या यामध्ये ऍड करून घेतलेल्या आहे. यामध्ये आता आपण सॉस टाकून 1 टेबलस्पून रेड चिली सॉस टाकून घेऊया. 1 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस टाकून घेते. एक टेबलस्पून सोया सॉस टाकून घेऊया. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. दोन ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण यामध्ये नूडल्स ऍड करून घेऊया. भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. यामध्ये मी आता नूडल्स ऍड करते. छान असे मी नूडल्स परतून घेतलेले आहेत. मस्त नूडल्स तयार झालेले आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. बघा किती छान असे आपले मस्त रेस्टॉरंट स्टाईल नूडल्स तयार झालेले आहेत. तुम्ही स्ट्रीट फूड स्टाईल ही बोलू शकता. इतके छान असे मस्त सुटसुटीत नूडल्स मस्त तयार केलेले आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा. रेसिपीला फॉलो करून बघा एकदा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. आणि लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.